महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा चुकीचा डेटा पोस्ट केल्याप्रकरणी वादात अडकलेले विश्लेषक संजय कुमार यांच्या अडचणीत भर पडली आहे। महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। नाशिकमधील निवडणूक अधिकाऱ्याने संजय कुमार यांच्याबाबत तक्रार दिली आहे। नाशिकच्या देवळाली मतदारसंघाबाबत संजय कुमार यांनी चुकीचा डेटा दिला होता। त्याशिवाय अनेक विधानसभा मतदारसंघाचा चुकीचा डेटा देत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। संजय कुमार यांच्या पोस्टमुळे मतचोरीबाबत विरोधकांच्या दाव्याला बळ मिळालं होतं। गेल्या 4 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं पश्चिमेसह पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे। सोमवारी रात्रीपासून गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात तिघांचा पुराच्या पाण्यात बळी गेला आहे। नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला असून नदी नाले झोडे भरून वाहत आहे। परिणामी 50हून अधिक मार्ग बंद पडले तर शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे। लाखो हेक्टरमधील पिके पाण्याखाली गेली असून शेकडो घरांची पडझड झाली आहे। यवतमाळ आणि तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीने इसापूर आणि सातनाला धरणाचे दरवाजे उघडताच वर्धा आणि पैनगंगा नद्यांना मोठा पूर आला आहे। या पुरानं शेकडो हेक्टर पाण्याखाली जमीन आलेली आहे। कोरपना, जिवती, राजुरा, चंद्रपूर आणि बल्लारपूर तालुक्यातील पिकांना यामुळे मोठा तडाखा बसलाय। 15 पेक्षा अधिक मार्ग बंद झाले आहेत। गोंडपिंपरी तालुक्यातील तोहगावला पुराच्या पाण्याने वेढलेला घातला आहे। वर्धा नदीच्या बँक वॉटरने इराई नदीचं पाणी शहरात शिरण्याचा धोका निर्माण झाला। त्यामुळे प्रशासनानं आता सतर्कतेचा इशारा दिला आहे। भाजपा प्रणित एनडीएने उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे। राधाकृष्णन यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात मोदींनी राधाकृष्णन हे एक उत्कृष्ट उपराष्ट्रपती असतील असा विश्वास व्यक्त केला आहे। त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी राधाकृष्णन यांच्याशी असलेल्या नात्यावरही भाष्य केलं आहे। पुण्यात पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ठाकरे बंधूंच्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतील पराभवाबाबत प्रश्न विचारला होता। यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की माझं हे मत होतं की अशा प्रकारच्या पतपेढीच्या निवडणुकीचे राजकीयकरण करू नये, मात्र ठाकरे बंधूंनी त्याचं राजकारण केलं। शशांकराव आणि प्रसाद लाड हे आमचे नेते आहेत, मात्र आम्ही राजकीयकरण केलेलं नाही। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पदावरून काढून टाकण्यासाठी 3 विधेयके सादर केली। या विधेयकांमध्ये जर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याला एखाद्या गुन्हेगारी प्रकरणात अटक झाली तर त्यांना पदावरून काढून टाकता येणार आहे। आज अमित शाह यांनी संविधान 130वी दुरुस्ती विधेयक 2025, केंद्रशासित प्रदेश सरकार सुधारणा विधेयक 2025 आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना सुधारणा विधेयक 2025 लोकसभेत सादर केलं। या विधेयकाबाबत सभागृहात मोठा गोंधळ उडाला। मुंबई बुडाली, पुणे बुडालं, नागपूर बुडतंय, नांदेड बुडालं, याला जबाबदार कोण? आतापर्यंत आमच्यावर खापर फोडायचे। काल नगर विकास मंत्री शेंगदाणे खात छत्री घेऊन फिरत होते। मोनोरेल बंद पडली, लोक अडकले, याला जबाबदार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचं शासन आहे। त्यामुळे मुंबई महाराष्ट्रात हाहाकार उडाला असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे। भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो। कोरिओग्राफर धनश्री वर्मा हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर युजवेंद्र त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आलाय। दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत धनश्रीनं अनेक गोष्टींचा खुलासा केला, ज्यावर युजवेंद्र यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे। घटस्फोटाच्या 5 महिन्यानंतर धनश्री आणि युजवेंद्र यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली आहे। बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खाननं बॉलिवूड इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवलं आहे। परंतु आर्यन त्याच्या वडिलांप्रमाणे अभिनयातून नव्हे तर दिग्दर्शन क्षेत्रातून करिअरची सुरुवात करतोय। आर्यन खान दिग्दर्शित द डास ऑफ बॉलिवूड या चित्रपटाचा प्रिव्ह्यू लॉन्च इव्हेंट नुकताच पार पडला। यावेळी आर्यननं पहिल्यांदाच मंचावर येऊन आपल्या भावना व्यक्त केला। आर्यनचा धीर वाढवण्यासाठी शाहरुख सुद्धा मंचावर उपस्थित होता। या कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे। कॉमेडियन अभिनेत्री भारती सिंगला आता कुठल्याही ओळखीची आवश्यकता नाही। तिनं मेहनतीनं या इंडस्ट्रीमध्ये स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे। हे स्थान मिळवण्यासाठी तिनं खूप संघर्ष केला आहे। आज भारती एक लक्झरी आयुष्य जगते आणि प्रचंड पैसाही कमावते। अभिनेत्री भारती नुकतीच राजा शमामीच्या पॉडकास्टला उपस्थित राहिली। या पॉडकास्टमध्ये तिने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला, ज्या कदाचित कुणालाही माहीत नव्हत्या। भारतीनं करिअरपासून ते कुटुंबापर्यंत अनेक खुलासे केले। भारतीनं पॉडकास्टमध्ये सर्वांना तिच्या मानधनाबद्दलही सांगितलं।